इंडियन टूर में आपका स्वागत। मैं शबीर खान। ये दिखाते हैं आज की इस खबर को। भिवंडी निज़ामपुर शहर महानगर पालिका के उपायुक्त दीपक जिंजाड़ का हुआ तबादला। इन्होंने अपने कार्यकाल में जो सेवाएं दी हैं इसको ध्यान में रखते हुए आज महानगर पालिका तरफे कमिश्नर तरफे इनका स्वागत सम्मान कार्यक्रम रखा गया। इसमें नगर पालिका के अधिकारियों ने अपने अपने मनोगत व्यक्त किए और उन्हें पुष्पगुच्छ दे के उनका स्वागत सम्मान किया। आइए देखते हैं यह नज़ारा। विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर महापालिका कर्मचारी अधिकारी आणि नागरिक जे या जिंजाळ साहेबांच्या सोबत मी सगळ्यांनीच 3 वर्षापर्यंत इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी काम केलेलं आहे। आणि परवा ज्यावेळेस म्हणजे मागच्या महिन्यापासून माहिती घेतली जात होती 3 वर्षापासून कोण कोण काम केलेलं आहे सोय जिल्ह्यात, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची। त्याच वेळेस असं वाटत होतं की कुठं बदली होते की काय, परंतु त्या सगळ्या संकटातून एकदा आपण बाहेर पडलो होतो आणि शेवटी मागच्या 3 दिवसापूर्वी म्हणजे परवाच्या दिवशी पुन्हा ती माहिती मागितली गेली आणि त्या सगळ्या इलेक्शन कमिशनच्या जसं आपण म्हटलं की इलेक्शनचे इंडिपेंडेंट आहेत, कुठलाच कोणाचा अधिकार चालत नाही अशा एक विपरीत परिस्थितीमध्ये आणि सगळ्यांच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांची बदली झाली। बदली व्हावी असं कुणाच्याच मनात नव्हती, एवढं शासनाची सुद्धा मनात नसेल, पण बदली करणं हा अपरिहार्य एक कारण होतं आणि त्यामुळे झालेली आहे। जिंदाळ साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2005-06 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो। त्यांची पहिली पोस्टिंग नांदेड सर्व समितीचं कामकाज असल्यामुळे म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी जाऊया याच्यावरती आणि एकदम म्हटलं चालेल, कारण आम्ही सर्वजण बिझी आहोत। आल्यानंतर पहिल्यांदाच असं जाणवलं, कारण भिवंडीची बदली काही मी मागून घेतलेली नव्हती, बदली शासनाने दिलेली होती। त्याच्यामुळं प्रयत्न करून पण म्हटलं आता प्रमोशनची बदली आता इथे यावंच लागते, आता काही प्रमोशन नाही तर कॅन्सल होतं किंवा आपला सिनियरिटीतला नंबर खाली जातो। म्हणून काही दिवस वाट बघून शेवटी भिवंडी महानगरपालिकेत आलो। यावेळेस आपण आता पूर्वी आपण विचारून यायचं प्रत्येकाला महापालिका कुठे वगैरे, आता आपण तसं करत नाही। मोबाईल आपण ऍप्लिकेशनचा वापर करतो आणि येतो, जे लोकेशन दाखवलं त्याच्यानुसार पलीकडच्या बिल्डिंगमध्ये गेलो। त्याच्यावर आपली प्रभाग समिती 1 आणि 2 आहे, तिथून पटकन खाली उतरण्याची दुसरी लाट आली थोड्याच दिवसामध्ये। आणि त्यावेळेस अशी सिच्युएशन येऊन थांबली की जे सहकारी अधिकारी येते माझी इथं बदली झाली आणि त्यांची दुसरीकडे बदली झाली, त्यामुळं 1-2 अधिकारीच या ठिकाणी कार्यरत होते। अशा वेळेस इथल्या नेहमीप्रमाणे 3 वर्षात मला फेस करावं लागलं बऱ्याचशा विभागांचं काम एकाच वेळेस सांभाळणं।